नाशिकमध्ये डॉमिनोजच्या पिझ्झा बॉयने मराठी बोलणार नाही असा वाद निर्माण केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। यावरून पुन्हा मोठा वाद निर्माण झाला आहे। भांडूपच्या साई राधा सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर वैदेही पाठक, अहिरराव आणि त्यांचा मुलगा आर्यमान यांनी डॉमिनोज मधून पिझ्झा मागवला। यावेळी पिझ्झाची बुकिंग करत असताना समोरील व्यक्ती हरियाणवी भाषेत त्यांच्याशी बोलू लागली। यावर त्यांनी आपण मराठीत बोला असे सांगितले। त्यानंतर डिलिव्हरी आल्यावर देखील रोहित लेवरे हा डिलिव्हरी बॉय त्याच भाषेत बोलू लागल्यामुळे पाठक यांनी त्याला मराठीत बोल असे सांगितले। मात्र डिलिव्हरी बॉयने त्यास नकार देत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली। त्यामुळे आता डॉक्टर पाठक यांनी याबाबत डॉमिनोज आणि सदर डिलिव्हरी बॉयवर मानहानीचा दावा करणार आणि आपण मराठीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हरियाणा जाऊन राहायचं। क्यों? मराठीत नहीं येत नाही थे। बट क्यों जबरदस्ती मराठी बोलने का? पण क्यों है यहाँ पे ऐसे। कौन बोला इसे? हमारा येत नहीं हिंदी। नहीं आता तो फिर नहीं ऑर्डर करने का ना। आता तो पैसे बोलतो। हाँ पैसे नहीं देने का ना पैसा। हाँ ठीक है ठीक है, ऑर्डर बोलो बोलो और बोलो। खराब धंदा चुकीचा करायचा। दिखाओ ना, ऑर्डर खराब है तो दिखाओ। ऑर्डर खराब है तो दिखाओ ना मेरे को। फोन करना पड़ा ना मेरे को तुमको कि ऑर्डर ढंग से। मैंने फोन किया था आपको, मैंने स्टार्टिंग कॉल किया था, मैंने आपको एड्रेस पूछने कंफर्म करने के लिए कॉल किया था। त्या संजय पाटीलला कर फोन। हाँ किसको भी करो, मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का। तेरा तो अरे बोल खबर बोल। हाँ बोलो ना। मेरा वीडियो नहीं निकालने। क्यों? मैं तुम्हारा निकाल सकती हूँ। बट क्यों? ये जबरदस्ती है। तू मेरा वीडियो मत निकाल, मैं तुम्हारा वीडियो निकालूंगी, ये कौन सा जबरदस्ती है? हाँ लगाओ ना। मराठीचा आग्रह धरला एका डिलिव्हरी बॉयला आणि काही नाही, आम्ही ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेजमध्ये बोलवत होता, आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला। मराठी बोला तो चौथा आला, तो बोला क्यों जबरदस्ती है क्या, मराठी में बोलना ही चाहिए क्या, नहीं आता है तो क्या करेगा, ये तो आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या, हम नहीं बोलेगा मराठी, अगर इतना ही है मराठी का तो फिर तुम मराठी होटल से खाना मंगवाया करो या मराठी लोगों से खाना मंगवाया करो, हिंदी लोगों से खाना मत मंगवाया करो असं त्यांनी म्हटलं। आणि हा मुद्दा त्याने मुद्दामून त्याला बहुतेक तिकडनंच निघताना कोणीतरी तिथनं पाठवलं असेल की ऑर्डर देताना आम्ही म्हटलंच होतं ना की जो मराठी समजता है उसको बात फोन दो, हम ऑर्डर देना चाहते हैं। मे बी त्याचं काय इंटेन्शन आहे त्याला माहिती। मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता म्हणजे इट वॉज अन अनप्रेडिक्टेबल थिंग, तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे आणि सगळ्या तिथनं ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिथनं तो डिलीट करावा। पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल। माझ्या पोरावर या माझ्यावर पण त्यांनी काही अजून ऍक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील। तो म्हणजे रोहित लवेरा आणि डॉमिनोज स्टेशनचं ते लोक रिस्पॉन्सिबल राहतील। NTV न्यूज मराठी, मुंबई।